ऑर्गेनाइजर्स ने अपना डिसीजन बताया। डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टेंट इन क्रिकेट, जो हम हमेशा कहते हैं, कॉज क्रिकेट इज अ जेंटलमैन्स गेम एंड यू हैव टू मेंटेन द डिसिप्लिन इन दिस गेम, ये भी हमेशा कहा जाता है। तो ये डिसिप्लिन को मेंटेन करना बहुत ज़रूरी, और उसी की वजह से ये 3 रन्स की पेनलाइज यहाँ पे ज़रूर किया जाएगा छह हनुमान दातेवड़ी की टीम को। टॉस भी उन्होंने जीता, कप्तान ने काम गेंदबाजी करेंगी। 5 ओवर की ये मैच मैदान के अंदर आपको ज़रूर दिखाई देने वाली है। रंग चढ़ाए रंग चढ़ेगा और मज़ा आज डबल होगा, क्योंकि ये टूर्नामेंट अपने अंतिम चरण में आकर पहुंच चुकी है सुपर डुपर संडे के दिन में। चलिए अब गुजारिश करूंगा अंपायर, चलिए फील्डिंग सजाइए, समय ज़्यादा लेना नहीं है। हमने काउंट किया टोटल 12 से 13 मैचेस आज के दिन में कवर करनी है, समय कम है। घड़ी का कांटा किसी भी माइका लाल के लिए कभी रुकता नहीं है, यह मैं हमेशा बताता हूँ। तो समय के पाबंद आपको होना पड़ेगा। पाँच ओवर की यह मैच, बहुत ही बढ़िया आयोजन यहाँ पे ज़रूर कहा जाएगा। ग्रामस्थ मंडल उसाटनी, जिनके सभी शिलेदार, जिन्होंने खून पसीने की मेहनत से इस टूर्नामेंट को इतने बड़े पायदान पर लेकर आकर खड़ा किया है, तारीफ करनी पड़ेगी ऑर्गेनाइजर्स की। आज हम देख रहे हैं ग्रामीण टेनिस क्रिकेट .in के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज किया जा रहा है। भाया मात्रे सर हमारे साथ एज एन स्कोरर के तौर पर आपको दिखाई देंगे। साथ ही साथ हमारे कमेंट्री का जो पैनल होगा उसमें भी आज बड़े बड़े नाम आपको नजर आएंगे। इस विभाग की मराठी की एक मशहूर आवाज़ करण कालन सर को हमने सुना। साथ ही साथ जिन्होंने अपने कमेंट्री से चारों दिशाओं में अपने नाम का डंका हमेशा से बजाया है, दीपक पाटिल सर, जिनके साथ हमें आज मौका मिला है। तो ये बहुत भाग्य की बात ज़रूर होने वाली है। चलेंगे दोस्तों मैदान की तरफ, सभी का तहे दिल से स्वागत। मैं आपका अपना मानस मनोरी सीधा आपको लेके जाऊंगा मैदान के बीचों बीच। सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है, करण के साथ अजय। तो वही P1 की पहली पावर प्ले की ओवर को लेकर आएंगे विनीत मड़वी। 30 यार्ड मीटर सर्कल का फील्डिंग रिस्ट्रिक्शन, 2 खिलाड़ी आपको बाउंड्री लाइन के ऊपर तैनात जरूर नजर आएंगे। बैटिंग यूनिट टीम जो है हनुमान सुवेली अपने आतंकी खेल के लिए जानी जाती है, लेकिन क्या वो आतंक इस मैदान के ऊपर आज एक और बार दिखेगा, ये कुछ ही पलों के सामने आप सभी के सामने आने वाला है। अंपायर्स कॉल, लेट्स प्ले द गेम इज ऑन। पहली गेंद रन अप पे हल्का सा फंबल किए जाएंगे। प्रेशर होता है क्योंकि यह बड़ी मैच है, बड़ा मंच है, बड़ा पंच जो लगाएगा उसका ही नाम बड़ा होगा, और ये थोड़ा सा अंडर प्रेशर होता है। अर्ली मोमेंट्स ऑफ द मैच है। गेंदबाज फिर एक बार बॉलिंग मार्क के ऊपर। पहली गेंद सामने, द बॉल इज ऑन स्लॉट, गोइंग आउट ऑफ द प्लॉट। दिस इज द बिग हिट, गोइंग फॉर द मैक्सिमम। पहला छक्का आएगा। थोड़ा सा अंडर प्रेशर होता है। अर्ली मोमेंट्स ऑफ द मैच है। गेंदबाज फिर एक बार बॉलिंग मार्क के ऊपर। पहली गेंद, द बॉल इज ऑन स्लॉट, थोड़ा सा अंडर प्रेशर होता है। अर्ली मोमेंट्स ऑफ द मैच है। गेंदबाज फिर एक बार बॉलिंग मार्क के ऊपर। ने अपनी पहचान बताई। इस बार थोड़ा सा मिस टाइमिंग हो गया। शॉट अटेम्प्ट किया था लेकिन प्रॉपर टाइमिंग न होने की वजह से नो मैन स्टैंड में गेंद ने टिप्पा जरूर खाया। वाइडिश लॉन्ग ऑफ पर गेंद आती हुई नजर आएगी और 2 रन यहां से जरूर मुकम्मल किए जाएंगे। पावर प्ले की ओवर बल्लेबाजों के लिए अच्छा मौका होता है। मौके पे पहली गेंद पर छक्का लगाया करण दुले ने, एक ऐसा नाम जिसने कल्याण डोंबिवली बदलापुर क्रिकेट में अपना आतंक दिखाया है। शॉर्ट आर्म पुल किया करण दुले, ऑलवेज पावरफुल। एक और बार ये बड़ा मैक्सिमम। ऐसा नाम जिसने कल्याण डोंबिवली क्रिकेट में अपना आतंक दिखाया है। नाम
जिसने कल्याण डोंबिवली क्रिकेट में अपना आतंक दिखाया है। शॉट इस बार देखिए हवा में गेंद गई जरूर है, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। इसे कहते हैं एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी। शेर को मिला है सवा शेर और पहला 440 बोल्ट का बड़ा झटका दिया जाएगा। ऑपरेटर करण धुए जो इस मैच में टीम दातिवली के लिए सबसे बड़ा खतरा बन सकते थे, उस खतरे को मैदान के बाहर किया है विनीत मड़वी ने। भले ही 3 गेंदों में 14 रन खाए हो, लेकिन विनीत ने बताया मेरे अंदर क्लास है, मेरे अंदर विकेट लेने की वो क्षमता है, और उसी ताकत को इस खिलाड़ी ने दिखाया। गेंदबाज वही अच्छा होता है जो जिगरा रखता है अच्छी गेंदबाजी करने का। खिलाड़ी अपने नाम से नहीं अपने काम से बड़ा होता है, ये मैं हमेशा बताता हूँ। डरना मना है, लड़ना आपकी सबसे बड़ी ताकत होती है, और विनीत ने वो ताकत को दिखाया। बड़ा झटका यहाँ से दिया जाएगा। जय हनुमान सोवेली को पहला विकेट यहाँ से जरूर बैक टू डग आउट हो चुका है। न्यू बैटर केम एट नंबर 3rd पोजीशन पर विवेक। देखिए 2 खिलाड़ियों के बीच में से कट कर दिया, ब्यूटीफुल क्लासिकल स्ट्रोक, डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। विवेक आते ही अपने नाम का परिचय दिया, बताया कि मेरे पास क्लास भी है और ताकत भी। फुल टॉस थी, मिस कर गए। गेंद को आपको आखिर तक वॉच करना बहुत जरूरी होता है। जितना ज्यादा आपकी अच्छी नजर होती है उतना अच्छा आप गेंद के ऊपर टाइम कर पाती है। कुछ स्ट्रैटेजिक गेम प्लेस भी होते हैं जो क्रिकेट के खेल में आपके पास होने बहुत जरूरी है। एज एन बैटर छक्के चौवे कोई भी लगा सकता है, लेकिन आप कितनी क्लास से बैटिंग करते हैं वो इंपॉर्टेंट होता है, जो आपको एक खास बैटर बनाता है, और वो आपके पास होना जरूरी है। पहली ओवर में अब रन बने हैं 18, 3 रन की पेनल्टी, मतलब टोटल 21 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर अब दिखाई देने वाले हैं। दातिवली टीम क्रिकेट के खेल में एक एक रन की कीमत सोने के भाव के बराबर होती है, और ये 3 रन की पेनल्टी जब आप दूसरी पारी में आएंगे रनों का पीछा करते हुए, तो बहुत महंगी आपकी टीम के लिए जरूर साबित हो सकती है। P1 की ओवर समाप्त होने के बाद 21 टीम का टोटल नजर आएगा 1 विकेट के नुकसान पर। दोनों एंड से गेंदबाजी होती है, 360 डिग्री वाला यह प्रॉपर सर्कल ग्राउंड आपको नजर आएगा। दर्शक शुरुआती का 17 संडे का दिन है, उतने आपको नजर नहीं आ रहे, लेकिन जैसे जैसे दिन आगे जाएगा दर्शकों की तादाद बढ़ती जाने वाली है इस मैदान पर। आमचे सन्माननीय पाहुणे प्रवीण शेठ पाटील साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय, साहेबांना विनंती असेल की प्लीज आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं। प्रवीण शेठ पाटील साहेब आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून आणि सहर्ष स्वागत असणार आहे। दूसरी ओवर के लिए मयूरेश महात्रे बॉलिंग मार्क के ऊपर आएंगे। राइट आर्म राउंड द विकेट का एंगल आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन। अंपायर वो शाहरुख खान की स्टाइल में बताएंगे एकदम भाई फैलाकर कि भाई ये वाइड बॉल है। टोटल 1 रन के साथ एड ऑन जरूर किया जाएगा। सुबह का सत्र हल्की सी ठंडी अब भी महसूस होगी खिलाड़ियों को, लेकिन यहाँ पे गेम आपको हमेशा चार्ज अप रखना पड़ेगा, क्योंकि इंपॉर्टेंट मैच है, नॉकआउट स्टेज है। ग्रामीण में आपको हारे तो दोबारा मौका नहीं मिलता, सीधा घर का रास्ता दिखता है। तो ऐसे में
हर मैच नॉकआउट होती है, एवरी मैच इज मोस्ट इम्पोर्टेंट। ये देखिए पटकी हुई गेंद थी, खराब गेंद। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आएगा। व्हाइट बॉल के साथ वन बाउंस की वार्निंग बिल्कुल दी जाएगी। टोटल भी यहाँ से एड ऑन किया जाएगा। पिछला मैच बहुत ही इंटरेस्टिंग हुआ था, क्या कमाल का खेल किया मात्रेपाड़ा ने, अपने नाम की दहशत को कायम रखा, मैच को जीता। इस बार शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, पुल करना चाहते थे, जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी, लेकिन जो चाहते थे वो मिला। फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। अपने आतंक की शुरुआत कर दी है। और अगर हम देखें भाया सर तो तीनों बैटर ने बड़े हिट के साथ ही अपना अकाउंट ओपन किया है। सारे हिटिंग बैटर से टीम जो है हनुमान सोवेली के पास, हिटिंग मशीन एनके टीम के पास, बैटिंग यूनिट बहुत ही तगड़ा। और रन कितने बनेंगे लेकिन वो भी एक देखने लायक बात हो सकती है। इस बार भी अक्रॉस द लाइन सर एबी डिविलियर्स इनकी याद दिलाने वाला 360 डिग्री स्टाइल वाला शॉट, स्टाइलिश स्ट्रोक, मिलेंगे 4 रन। और हम हमेशा कहते हैं क्रिकेट के खेल में भाया सर फुटवर्क बहुत इंपॉर्टेंट होता है। जितना अच्छा आपका फुटवर्क होगा उतना अच्छा आपका गेम प्ले होगा, उतना वाइंडर रेंज ऑफ शॉट्स वो भी आपको मिलती है। तो इसी वजह से हम कहते हैं फुटवर्क का रोल इंपॉर्टेंट होता है। अगर आप सर विराट कोहली को देखेंगे 2019-20 से एक भी टेस्ट सेंचुरी नहीं आई थी क्योंकि उनका फुटवर्क गलत था। जब उन्होंने पहली मैच में बॉर्डर गावस्कर ट्रॉफी के अपने फुटवर्क को बदला सेकेंड इनिंग में, तब उन्होंने सेंचुरी मारी और बता दिया कि शेर वापस आ गया है। इसी वजह से मैं कहता हूं फुटवर्क का रोल बहुत इंपॉर्टेंट होता है। ये गेंद बहुत ही तेज तर्रार है, कमबैकिंग डिलीवरी हो सकती है मयूरेश मात्रे के लिए। डॉट बॉल यहां से आपको जरूर आती हुई नजर आएगी। डॉट गेंद आती है, गेंदबाज का मनोबल हल्का सा बढ़ता है। कॉन्फिडेंस बहुत इंपॉर्टेंट होता है क्रिकेट के खेल में। आत्मविश्वास एक ऐसी कड़ी है जो आपको सफलता की सीढ़ियां चढ़ाने पे मजबूर करती है, और वो आत्मविश्वास बहुत जरूरी। यॉर्कर लेजर गाइडेड मिसाइल एकदम ऑन पॉइंट लैंड हुई है। जहरीली गेंद जिसे मैं कहता हूं, मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बोल्ड बाय एन बॉलर अगर कौन सी होती है यॉर्कर लेंथ, और वही गेंद को हमने मैदान के अंदर देखा। कई गेंदबाज यॉर्कर के लिए मशहूर है। यॉर्कर जब भी आती है मुझे सर लसित मलिंगा इनकी याद आती है। यॉर्कर किंग उन्हें कहा जाता था। करंट क्रिकेट में हम देखेंगे हमारी जसप्रीत बुमराह जिन्होंने हिंदुस्तान का नाम रोशन किया है। इस बार अक्रॉस द लाइन मिस हिट कर गए थे। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, संपर्क नहीं होगा तो रन नहीं मिलेंगे। बाल बाल बचे, ये विकेटों पे जाकर लगती तो आपका काम तमाम हो सकता था। इसी वजह से मैं कहता हूं कि आपके पास टाइमिंग और आखिरी क्षण तक गेंद को आपको नजर रखनी है, वॉच करना है बॉल को, तभी आप वो क्लास बैटर बन सकती है। यंग बॉलर है मयूरेश मात्रे, लेकिन अच्छी गेंदबाजी अभी तक उनकी रही है। बल्ले का एज लगा, बाहरी किनारा और भाग्य का सहारा बिल्कुल नहीं मिला। विकेट कीपर के दस्तानों में कॉट बिहाइंड हुए अजय धोड़े बनेंगे दूसरे शिकार। आमचे सन्माननीय पाहुणे बाळकृष्ण दादा पाटील साहेब यांचं आगमन, हरिभक्त पारायण आमचे सन्माननीय बाळकृष्ण पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। विनंती असणार आहे की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे।
वारकरी संप्रदायातील ही मंडळी, विठू नामाचा गजर ज्यांच्या मुखामध्ये अगदी 24 तास असतो आणि आपली संस्कृती अगदी चोखपणे जपण्याचं काम आणि पुढे नेण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते हरिभक्त पारायण आमचे बाळकृष्ण पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण यावं, आपलं मनापासून स्वागत. तो देखिए 2 विकेट यहाँ से वापस जरूर गई है. टोटल आपको नजर आएगा स्कोर कार्ड के ऊपर 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहले ओवर में 21 रन आए थे, मोमेंटम था टीम जय हनुमान जोवेली के पास. दूसरे ओवर में मयूरेश मात्रे ने 10 रन दिए, 1 विकेट लिया और मोमेंटम टीम जय हनुमान दातिवली के पास वापस खींचा है मयूरेश मात्रे की गेंदबाजी ने. और उनके साथ साथ अब अक्षय मात्रे आई है तीसरी ओवर के लिए. पहली गेंद खराब लाइन एंड लेंथ से शुरुआत की गई है. अंपायर का इशारा आएगा, आउटसाइड द ऑफ स्टंप वाली वाइट बॉल. देखिए ग्राउंड अगर आप देखेंगे तो ग्राउंड के चारों दिशाओं में आपको पेड़ पौधे नजर आ रहे हैं. मतलब एक नेचुरल एटमॉस्फेयर क्रिकेट के खेल के लिए यहाँ पे क्रिएट जरूर किया जाएगा. और जब नेचर के अंदर वो क्रिकेट का मैदान होता है, उसमें क्रिकेट का खेल होता है, तो उसकी खूबसूरती फिर दुगनी हो जाती है. हल्के हाथों से पिच गई गेंद, वेरिएशन का इस्तेमाल और गेंद को घुमाने की ताकत रखती है गेंदबाज अक्षय मात्रे. तीसरे नंबर पर आए, हल्की सी स्पिनिंग गेंदबाजी, मीडियम पेस कटर ये गेंदबाज है. अच्छी शुरुआत की अपने ओवर में. इस बार लॉफ्टेड हिट करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा, दूरी पड़ गई कम. गेंदबाज ने दिखाया है दमखम और अक्षय भाई बने हैं सिंघम. ये इस ओवर में एक और विकेट आएगा. वापस लौट गई है और उनके साथ साथ विवेक भी पवेलियन में वापस जा चुकी है. तीनों ही बल्लेबाजों ने आते ही अपने आतंक को दिखाया, लेकिन कंटिन्यूटी जो हम कहते हैं वो अपने बैटिंग में वो मेंटेन नहीं कर पाए. अच्छी गेंद शरीर से दूर, अवे फ्रॉम द बॉडी. गेंद की पिचिंग आपको नजर आएगी. स्टंपिंग की अपील जरूर थी, बट अंपायर ने कहा कि ये नॉट आउट, बैटर सेफ है अपनी पॉपिंग क्रीज में. शुरुआती के 3 बल्लेबाज भाया सर जिस तरीके से वापस गए, उनमें वो पेशेंस हमें नजर नहीं आई. क्रिकेट के खेल में मैं हमेशा कहता हूँ मैच्योरिटी, सेंसिबिलिटी एंड पेशेंस, ये 3 चीज़ें आपके अंदर होनी चाहिए. मैच्योरिटी आपको और पुख्ता बनाती है, सेंसिबिलिटी आपको बेहतर बनाती है और पेशेंस आपको आगे ले जाती है. तो ये 3 चीज़ें आपके खेल में अगर नहीं रहती तो फिर ऐसी हालत हो जाती है जो हम देख रहे हैं अभी. टोटल वहीं पे है, 32 इज ऑन टोटल. तीसरी ओवर प्रोग्रेस के ऊपर आपको नजर आएगी. रिवर्स स्वीप करने की कोशिश, दुधारी तलवार, तलवार में नहीं थी धार, लगी तो सामने वाले की, न लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती. वापस जाएंगे डगआउट के अंदर, एक और झटका दिया जाएगा टीम जोवेली को. कनिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद पालघरचे आमचे सन्माननीय पाहुणे नितेश दादा पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. साहेबांना देखील विनंती असणार आहे की आपण मंचावरती येऊन असं नसतं होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. तुमच्या येण्याने आमच्या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित होणार आहे. विनंती असणार आहे कनिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद पालघरचे नितेश पाटील साहेब की आपण यावं, आपलं मनापासून स्वागत आहे.
यहाँ पे गेंद बढ़िया आपको जरूर नजर आएगी, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है। और इसी के साथ मैदान के अंदर सुशांत नए बैटर आएंगे। डॉट गेंद की समाप्ती हमारी सन्माननीय बावडे संदेश शेठ पाटील साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय। संदेश शेठ पाटील साहेब, आपल्याला नम्रतेची विनंती आहे, मंचावरती यावं, आपलं मनापासून स्वागत। ये देखिए लाइन एंड लेंथ खराब है। अंपायर का एक और बार व्हाइट बॉल का इशारा आएगा। एज एन बॉलर जब आप लाइन एंड लेंथ को मेंटेन नहीं कर पाते तो वो कहीं ना कहीं आपके क्लास और आपके टेम्परामेंट के ऊपर एक सवाल या निशान पैदा करता है। आपको गेंदबाजी क्यों दी गई है, इसको आपको खरा साबित करना है तो सटीक लाइन और लेंथ ढूंढनी पड़ेगी। ये यॉर्कर थी, हवा में थी, खिलाड़ी आएंगे। द कैच हैज बीन सक्सेसफुली टेकन एंड द बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन। अनदर विकेट फॉल्स डाउन, एक और झटका। थैंक यू डीसी ऑपरेटर। आमचे सन्माननीय आदरणीय राजन शेठ मडवी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य केले गेलेलं आहे। मनाचा मोठेपणा आणि दिलाचा दिलदारपणा जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजन शेठ पाटील साहेब, ज्यांनी या स्पर्धेला आपला हातभार लावला, त्यांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया। आणि त्याच्याच बरोबरीने आमचे सन्माननीय शँडी सेठ हिलाल साहेब यांच्या माध्यमातून देखील तब्बल 15000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे, त्यांचं देखील गोड गोड कौतुक। रिवर्स स्वीप की, स्विच इट किया, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद है गैप में, बिल्कुल जाएगी डीप थर्ड मैन रीजन बाउंड्री के बाहर, मिलेंगे 4 रन। इसीलिए भाया सर हमने कहा था कि हिटर्स की मशीन है जोवेली के पास। इतने विकेट जाने के बावजूद रन है, रुकने का नाम नहीं ले रही है मैदान पर। इस बार भी स्ट्रेट डाउन द ग्राउंड, मिस टाइमिंग हुआ, कॉटन बॉल का मौका, कमाल का कैच, बैक टू बॉलर इस कैच को लिया जाएगा और विकेट एक और बार जाएगा। मुश्किल परिस्थिति आएंगी। पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी मंचावरती झालं गेलंय। त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024च्या स्पर्धेमध्ये मनापासून आणि हार्दिक हार्दिक स्वागत। तो चलेंगे मैदान के अंदर, जो हाल आपको नजर आएगा। द स्कोर इज ऑन 37, विकेटें गिर चुकी है 6, 37 लॉस ऑफ 6 विकेट्स, दैट इज द टोटल फॉर टीम जोवेली राइट नाउ। इस बार बाहरी किनारा जाना था जापान, लेकिन पहुंच गए चीन। बाहरी किनारा गेंद वहां पे आपको नजर आएगी स्लिप रीजन्स में। सिंगल रन यहां से जरूर पूरा किया जाएगा। पहले 2 ओवर में अगर हम रन देखेंगे तो टोटल 31 थे, लेकिन उसके बाद रनों पे लगाम लगाया गया है। दातिवली टीम कमबैक कर रही है। कमबैक करना आपकी सबसे बड़ी ताकत होती है, क्योंकि भाया सर हम हमेशा कहते हैं आप जमीन पर कितने बार गिरे इसका हिसाब नहीं रखा जाता, लेकिन कितने बार उठे और लड़े इसका हिसाब रखा जाता है। तो लड़ना आपके खून में होना चाहिए।
कोशिश करोगे तो कामयाबी मिलती है, ये हमने हमेशा कहा है। भले ही आप बैकफुट पर हो, लेकिन अगर आप में क्षमता है तो आप फ्रंट फुट पर भी आ सकते हैं। दातीवली ने ये बताया। ये देखिए स्लोवर लेंथ वाली ये गेंद ने मुझे ड्वेन ब्रावो की याद दिला दी, जैसे वो वेस्ट इंडीज के लिए आईपीएल में ऐसे स्लोवर वंस डाला करते थे। करंटली अगर आप देखेंगे तो सर हर्षल पटेल ऐसी गेंदें डालते हुए नजर आती है, और उन्हीं की याद दिलाई मुझे सात्विक की इस गेंद ने। ये शॉर्ट पिच थी, खराब गेंद थी, दिशाहीन गेंद, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, और ये गेंद सीधा फाइन लेग के बाहर जाएगी। नंबर आएगा 4। चार ओवर का खेल हो चुका है, टोटल है 42 रन्स स्कोर कार्ड के ऊपर, लॉस ऑफ 6 विकेट्स, लास्ट ओवर रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग। 42 रन्स है 6 विकेट के नुकसान पर, आखिरी ओवर बचा है इस पहली पारी में। कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से स्लॉग ओवर की, डेथ ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाज आएंगे अक्षय, जिन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी ओवर नंबर 3 में, और वही अब 5वां ओवर अपने टीम के लिए लेकर आते हुए नजर आएंगे। फिर की गेंदबाज है, कटर बॉलर हमेशा क्रिकेट में चलती है, और ऐसे गेंदबाजों को आप तभी खेल सकती है जब आपकी नज़र अच्छी हो गेंद के ऊपर। आपको गेंद को पढ़ना आना चाहिए, नज़र अच्छी होनी चाहिए, तभी एज एन बैटर आप इन पे हावी हो सकती है। डेथ ओवर, बल्लेबाज आओ देखते हैं नताब रन बनाते हैं, क्योंकि ये आखिरी ओवर है। कितने और आएंगे, क्या 50 के पार पहुंच सकती है जय हनुमान जोवेली? इसके ऊपर भी अब तमाम दर्शकों की निगाहें होने वाली है। ये बढ़िया गेंद थी, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन, वाइड लाइन के बाहर। अंपायर्स कॉल, दैट इज द वाइड बॉल। एक के साथ टोटल एड ऑन किया जाएगा। अच्छा वातावरण, धूप अभी कम नजर आ रही है, लेकिन जैसे जैसे दिन आगे बढ़ता जाएगा आपको धूप कड़ी होती हुई नजर आएगी। सुबह में गर्मी, शाम को ठंडी, वातावरण अपने रंग गिरगिट से भी तेज बदलता है, तो क्रिकेट भी वैसा ही खेल। ये देखिए बैकफुट पर गए थे, पंच किया जरूर है, ताकत का इस्तेमाल किया, लेकिन ताकत पड़ गई कम, ऊंचाई ज्यादा और दूरी भी पड़ गई कम। वापस जाएंगे, एक और झटका दिया जाएगा। हनुमान टायगरचे कॅप्टन या पुढचा सामना आणि या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण नियम, आपल्या मॅचच्या अगोदरची जी मॅच सुरू आहे तिच्या फर्स्ट इनिंग नंतर तुम्ही इथे उपलब्ध असणं गरजेचं आहे टॉससाठी, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। दोन्ही संघांच्याकडे टॉससाठी या। शुरुआत में हमने देखा था भाया सर, जो स्टार्ट ऐसा लगा था 60-70 रन बन सकती है टीम जय हनुमान जोवेली के लिए, लेकिन उसके बाद गेंदबाजों का कमबैक, कसी हुई की गई गेंदबाजी, नफी तुली गेंदबाजी, छटकाई गई विकेट, टीम जोवेली को बैकफुट पर डालते हुए नजर आई। ताज के पत्तों के घर की तरफ बिखरती हुई नजर आई टीम जोवेली की बल्लेबाजी, और अब यह मुश्किल परिस्थितियां उनके लिए पैदा हो चुकी है। मात्र 43 है टीम का टोटल। ये बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली, स्टंपिंग की है, विकेट कीपर की चालाकी, बल्लेबाज जैसे आए थे वैसे ही वापस जाएंगे। एक और झटका। विकेट हैट्रिक का मौका होगा अक्षय मात्रे के पास। अब तक अगर हम देखें तो ऋषि पाटिल ने वाकलन के हैट्रिक लिए इस टूर्नामेंट में, अभिजीत पाटिल नितलस के जिन्होंने हैट्रिक लिए इस टूर्नामेंट में, 2 हैट्रिक हो चुकी है। क्या तीसरी विकेट हैट्रिक इस टूर्नामेंट में हो सकती है अक्षय मात्रे के द्वारा? ये एक देखने लायक बात होगी।
बैटर का अप्रोच कैसा रहता है ये भी देखने लायक बात है। क्या डिफेंस करेंगे या अटैक करेंगे। गेंदे मात्र 4 बची है इस ओवर में। एलबीडब्ल्यू की अपील, यस इट इज डन। अक्षय मात्रे ने विकेट हैट्रिक को पूरा किया है। इसे कहते हैं गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा। 24 कैरेट खरा सोना ये खिलाड़ी, नाम है अक्षय मात्रे, जिन्होंने ली है विकेट की हैट्रिक। लास्ट पेयर स्टैंडिंग ऑन क्रीज, टीम जय हनुमान जोवेली की आपको नजर आएंगे। आखिरी जोड़ी, आखिरी विकेट, 9 विकेट जा चुकी है, 43 रन्स बनी है। शुरुआत के बाद कंसिस्टेंसी मेंटेन न कर पाए। कंसिस्टेंसी क्रिकेट के खेल में बहुत ज्यादा इंपॉर्टेंट होती है और वो मेंटेन नहीं कर पाई जोवेली की टीम। ये उड़ाया जरूर है, गेंद हवा में, आखिरी विकेट क्या जाएगा। क्लोज कॉल हो सकता है यहां से। डिसीजन आना भी पेंडिंग। अंपायर ने कहा है वहां से डीआरएस रिव्यू चेक किया जाएगा यहां से, बिल्कुल अंपायर का कॉल है। अंपायर का 6 का इशारा आएगा। बिल्कुल अटेम्प्ट बहुत बढ़िया किया था, लेकिन थोड़ा सा रोप के पीछे चले गए। जजमेंट उनको प्रॉपर नहीं आया और इसी की वजह से ये मैक्सिमम जो जोड़ा जाएगा जय हनुमान जोवेली के खाते में। एक्रॉस द लाइन गई है, इस बार भी हवा में है, लेकिन इस बार पकड़े जाएंगे। इसी के साथ पहली पारी का खेल समाप्त किया जाएगा। जय हनुमान जोवेली की टीम ऑल आउट हो चुकी है 49 के टोटल के ऊपर, यानी टीम जय हनुमान दातिवली को आने वाली 30 गेंदे और 50 रनों की जीत के लिए आवश्यकता होने वाली है। ऑल आउट हुई है टीम जय हनुमान जोवेली। सोचा नहीं था जब शुरुआत की थी, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और ये भी हमने देखा शुरुआत अच्छी होने के बावजूद 30 में 50 की जरूरत फिलहाल चलेंगी। टॉस बॉक्स में करण सर के पास पुढच्या मॅच आपण टॉस करणार आहोत। एका बाजूला जय हनुमान नेवाळीपाडा आणि एका बाजूला जय हनुमान टायगर। मंचावरती उपस्थित आदरणीय राजन शेठ मडवी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल। आपण टॉस बॉक्स मध्ये या। इट इज अ कॉल, एड सिटीजचा टॉस नेवाळीपाड्याचा कॅप्टनने जिंकलाय। मान्यवरांचा आभार। आपण पुन्हा आमच्या मंचाची शोभा वाढवावी। टॉस जिंकलाय, निर्णय काय? फील्डिंग। या सीझनची सुरुवात फार चांगली झाली आहे। माझ्या माहितीनुसार 2 स्पर्धांचं विजेतेपद तुमच्या नावावरती आहे। 2 संघ एकत्रित आले आणि गावासाठी खेळत असताना यंदाच्या अंगामध्ये फार चांगला परफॉर्मन्स केलाय। काय म्हणशील गावाविषयी, काय म्हणशील संघाविषयी? हरकत नाही। फिल्डिंग घेतले नीरज, यंगस्टर कॅप्टन आहे टायगरचा। टायगरमध्ये बरेचसे खेळाडू आहेत आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये फेरबदल पाहायला मिळतो प्लेइंग 11 मध्ये। आज काय बदल आहे? आज कोणते चेहरे पाहायला मिळतील? आज आमचे जुने खेळाडू टीममध्ये आहेत, शांतनू पाटील, पंकज पाटील। आम्ही नक्की बॅटिंग चांगली करण्याचा प्रयत्न करू। ग्रामीण प्रीमियर लीग येते अंडर 24 ज्या स्पर्धेचा तू देखील आयोजक आहेस। या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? वेलकम एलोन उसाटण्याच्या या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा खूप छान आहे। आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचा। शुभेच्छा तुला या मॅचसाठी। नेवाळीपाडाने टॉस जिंकलाय, ते फिल्डिंग करतील टायगरच्या विरुद्ध। आपण काही मान्यवरांचा सन्मान करणार आहोत। आदरणीय राजन शेठ मडवी यांचं नुकतंच आगमन झालेले, आपण त्यांचा सन्मान करूयात। मी विनंती करेन श्रीमान दैवत शेठ पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा।
त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं, मी त्यांचाही सन्मान करण्याची विनंती करेन ती दैवतजी पाटील साहेबांना आपल्या शुभस्य आपण हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज पाटील या ठिकाणी सन्मान करावा. चला विनंती असणारे क्षेत्ररक्षण आपण लगेचच सजवून घ्यायचंय, मॅच ऑन करायची आहे, कारण आपण सुरुवातीला संकेत दिले होते की 12 ते 13 मॅचेस आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत. अंतिम दिवस आहे आणि प्रत्येकाला मात्र इथे वेळेमध्येच सामना पूर्ण करायचा असणार आहे, त्यामुळे लगेचच मॅच ऑन करायची आहे. वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यांवरती घेऊन या धर्माचा प्रचार, विठुरायाला आपला आराध्य मानून संपूर्ण आयुष्य ज्याच्या चरणी नतमस्तक होऊन वारकरी संप्रदायाची सेवा करणार हे संप्रदाय, ही व्यक्ती हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज पाटील. यानंतर कनिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद पालघर श्रीमान नितेशजी पाटील यांच्या या ठिकाणी सन्मान होईल. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा विनंती असेल दैवजी पाटील साहेबांना आपल्या शुभस्य कनिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद पालघर श्रीमान नितेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या मंचावरती विशेष करून मी म्हणेन जवळपास पहिल्या दिवसामध्ये आपण 50 ते 60 सन्मान केले, काल देखील तितकाच ॲव्हरेज होता आणि आज त्यामध्ये वाढ होणार आहे. या स्पर्धेवरचं प्रेम वेलकम 11 उसाटणे, ग्रामस्थ मंडळ उसाटणे आणि यांच्या विनंतीला मान देऊन हे सर्व मान्यवर या मंचावरती उपस्थित राहतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. वळूया त्या मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. आमचे सन्माननीय पाहुणे हनुमान दादा पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. विनंती असणार आहे की आपण मंचावरती यायचं आहे आणि विजय पाटील आमचे साहेब उसाटणेचे माजी सरपंच त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. उसाटणे ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय विजयदादा पाटील साहेबांना विनंती की आपण मंचावरती यावं. एक बिग फाईट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. 30 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु पाठलाग कशा प्रकारे होणार हे ऐकवण्यासाठी आपण वळूया आमचे मराठीचे दोन्ही बुलंद आवाज, अर्थातच या विभागातील एक नामांकित समालोचक करण कालन सर आणि ज्यांनी स्वतःच्या नावाचा डंका चारही दिशेला वाजवलाय ते दीपक पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच मानवश्री मनोरे यांचा आवाज आपण राष्ट्रीय भाषा हिंदीमधून ऐकला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय वेलकम 11 उसाटणे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024. सेकंड इनिंगला सुरुवात येते जय हनुमान दातुल विरुद्ध जय हनुमान सोबेली. ऑन साइडला शफल क्रॉस होऊन स्वीप केला आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेस करतात 50. आलाय पहिला चौकार. प्रेक्षकांना पडला असेल कारण ज्या पद्धतीनं ऑफस्टोनच्या बाहेर शपल क्रॉस होऊन तो बॅटिंग करतोय. स्टान्स सुद्धा त्याचा तसाच आहे. इकडे निर्धाव चेंडूची सांगता. तर आमचे मान्यवर हनुमानजी पाटील साहेब नितळस यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालंय. त्यांचा मी मनाच्या अंतःकरणापासून
हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. ओहो, चांगला झेल आणि इथे फलंदाज आय थिंक आता बाद होईल. सिग्नेचर शॉट आहे, स्वीप असेल, पॅडल स्वीप असेल, फॉलिंग स्वीप असेल. हे फटके सर्रासपणे आपण जयेश म्हात्रेच्या बॅटमधून पाहत आलेलो आहोत. मात्र त्याच्याच आवडत्या फटक्याने त्याचा जीव देखील घेतला. अर्थातच तो बाद होतोय. पहिला धक्का जनुमान दातिवलीला. सुरुवात चांगली केली होती खरं तर चौकारानं, परंतु त्यानंतर सातत्यानं ऑप्समच्या बाहेर शपल क्रॉस होऊन थोडंसं अनऑर्थोडॉक्स खेळण्यासाठी गेला आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी या शॉर्ट स्कोअर लेगला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक पंचांच्या उजव्या हाताला होता. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला आणि विकेटचं पतन सुद्धा झालं. त्यामुळे 50 धावा करायच्या जरूर आहेत, परंतु सुरुवातीलाच मात्र झटका दिलाय तो चोवेली संघाचा गोलंदाज विवेक कडून. विवेक फ्रंट लाईन बॉलर आहे, त्याच्याकडून अपेक्षा होतीच. पण मी पुन्हा एकदा पहिल्या इनिंगकडे जाईल. जरूर बनल्या, पण जिथे पहिली इनिंग जर आपण बघितली पॉवर प्ले मध्ये 21 आल्या होत्या. ऑफसमचा बाहेर होता ऑन द टॉस. या वेळेला पंच करतोय. डीप मध्ये गॅप मध्ये बॉल आहे आणि पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर चौकार. चांगला फटका आपण पाहतो निवृत्ती म्हात्रेच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. रेंज मध्ये होता, इथे ड्राईव्ह करतोय. मिड ऑनला फिल्डर आहे, धाव मिळणार नाही. इंटरेस्टिंग मॅच आहे. आपण पाहतो एका बाजूला बदलापुरातील नामवंत संघ हनुमान जोवेली आणि सध्या जो फॉर्मात आहे नागधरेच्या स्पर्धेचे विजेतेपद ज्यांच्या नावावरती आहे. या हंगामाची सुरुवात फार दमदार केली हनुमान दातिवलीने. विनीत मॅन इन फॉर्म जो नॉन स्ट्रायकिंग एंडला त्या स्ट्रायकिंग एंडला निवृत्ती पुन्हा. बॅटचा चेहरा उघडलाय. गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल त्या अगोदर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचलाय त्या ठिकाणी. उचलून तो थ्रो करतोय. धावा मिळत आहेत 2 आणि या 2 धावांच्या साह्यानं पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते मेंटेन करण्यात आले. एक विकेट जरी पडली असली तरी 10 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 24 चेंडूंमध्ये 40 बनवायचे आहेत. ही मॅच कदाचित आपल्याला शेवटपर्यंत जरूर पाहायला मिळेल, बिकॉज नेट टू नेट फाईट आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 10 धावा पाहिजे होत्या त्या आलेल्या आहेत. तर जोवेलीला विकेटची गरज होती, ती विकेट देखील आलेली आहे. दहाची सरासरी आहे आस्किंग रन रेट आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये तो राखला सुद्धा गेलाय. त्यामुळं चांगली फाईट पाहायला मिळेल. दोनही चांगले संघ आहेत. दातिवली आणि चोवेली या 2 संघादरम्यान सुरू असणारी लढत आहे. जयेश पास झाल्यानंतर एका बाजूला निवृत्ती आणि दुसऱ्या बाजूला विनीत. जे काही पॅनल्टी होती हनुमान दातिवलीला ती फर्स्ट इनिंग मध्ये आपण ऍड केलेल्या. जेव्हा फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाली 2 षटकार, एक डबल आणि एक चौकार, 18 धावा होत्या. त्यामध्ये +3 21 आपण ऑलरेडी केलेले आहेत. त्यामुळेच हे टार्गेट आता 50 धावांचं आहे. करंदुळे ओहो ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये जरूर तो आला, पण बॉल कमी गतीने राईज केलं होतं असताना आपण बघितलंय. अनऑर्थोडॉक्स फटक्यांचा फटके सर्रासपणे आपण सध्या या सीझनमध्ये विनीतच्या बॅटमधून बघितलेले आहेत आणि तो फॉर्ममध्ये देखील आहे. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, खाली पडला, पण इथे कदाचित एज असावी, पण
एक्झॅक्ट काय घडलं आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. बॅट आणि पायाच्या मधून आय थिंक एज घेऊन त्यानंतर चेंडू गेला होता महेंद्रकडे. शॉट फाईन लेग मध्ये. सॉफ्ट हँड समोर पुश करतो हव्यामध्ये. काही काल चेंडू होता मिड ऑनला फिल्डर आला. लॉंग ऑफचा सेकंडचा कॉल आहे. रनआउटची संधी असेल मात्र इथे बॉलला गॅदर करू शकला नाही. करण धावा मिळतात. 2 धावांच्या साह्यानं धावासंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 12 धावा. इंटरेस्टिंग फर्स्ट इनिंग देखील होती बिकॉज पहिल्या 3 बॉलमध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपल्याला कमबॅक पाहायला मिळालं खास करून अक्षय मात्रेची गोलंदाजी. विकेट हॅटट्रिकसह 7 विकेट ज्याने मिळवले. वेळ जास्त चाललाय हनुमान जोवेली लक्षात घ्या. आपण पहिली ओव्हर बरोबर आपण 6 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेली आहे. वेळेकडे लक्ष असू द्या प्लीज. खेचून मारलाय ऑन साइडला मिड विकेट सीमा रेषेचा बाहेर लांब पल्ल्याचा भव्य षटकार. एक सन्मान आपण करूयात. आदरणीय हनुमानजी पाटील साहेब नितलस यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी दिलीप सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. या मंचावरती बरेचसे अतिथी पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतात. आज अंतिम दिवस. चॉप करतोय काय फटका. पिकअप शॉट चा बादशाह मी म्हणेन विनीतला. ज्या पद्धतीनं तो लेंथ पिक करतोय आणि या वेळेला देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता सुरू गवसलाय विनीतला आणि विनीतच्या बॅट मधून षटकाराबरोबर चौकार. यावेळेला लोवा फुल टॉस बॅटच्या टोला लागून शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये येतोय करण गोलंदाज. स्वतः सिंगल तर सहजरित्या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 23-23 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. पॉवर प्ले मध्ये फर्स्ट इनिंगला आपण कम्पेअर केलं तर 31 होते. इथे 23 आहेत. थोडासा बॅकफुटला जरूर सध्या पण 50 चेस करायच्यात कारण त्यानंतर अक्षयची गोलंदाजी होती फर्स्ट इनिंग मध्ये. शेवटच्या 3 षटकांमध्ये फक्त आपण बघितल्या तर 18 धावा आल्या होत्या आणि आता बॉल शिल्लक आहेत 18. तर 18 बॉलमध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या हनुमान दातुल्यला बनवायच्या आहेत त्या 27 धावा. तरचे दोन्ही संघ देखील जे हनुमान नेवाईपाडा आणि जे हनुमान टायगर टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर दीपेश गीत यांचे या ठिकाणी आगमन झालेले. मी विनंती करेन दीपूला आपण या मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. अठरा चेंडू 27 धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये. महेंद्राला लॉफ केला. पिकअप शॉट. मी मगाशीच म्हणालो की पिकअप शॉटचा बादशाह विनीत त्याचा बॅट मधून आला षटकार. ही विकेट फार इम्पॉर्टंट आहे आता जोवेलीला विजयासाठी. पद्धतीनं बॅटिंग करतोय विनीत. मागच्या 4 बॉलचा सामना त्याने केलेला आहे. त्याच्या बॅट मधून 17 आलेले आहेत. यावेळेला लॉंग ऑफला फिल्डर थांबलाय. झेल कदाचित हार्ड होता. हाफ चान्स होती. तिला कन्वर्ट करणं गरजेचं आहे पण थोडा लांब थांबला होता तो. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करून थ्रो करेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती तडी
30 धावा धावा फलकावरती 16 चेंडू 20 धावांचं गणित आता सोडवायचंय. मॅच थोडी इझी होती दातिवलीसाठी. ओव्हर पिच लॉफ केलाय, बराच उंच आहे, डीप मध्ये करंट पाहतोय, पाहतच राहील, थेट सीमा पार, षटकार. प्रयत्न. ओ बॅटचा चेहरा उघडला, यावेळेला मिस टाइम आहे. लॉंग ऑफला चांगला झेल, फलंदाज होईल बाद. निवृत्ती मात्रे दुसरा धक्का हनुमान दातिवलीला. आपण पाहतोय प्रिव्हियस बॉल वरती निवृत्तीचा आलेला, बराच उंच गेला होता चेंडू, वाऱ्याच्या विरुद्धचा होता चाललेला आणि त्यामुळे कुठेतरी आत येत असताना देखील बघितला. करणने शेवटच्या क्षणाला तिथे प्रयत्न केले पण ते प्रयत्न पुरे पडले. सीमारेषेच्या बाहेर आलेला षटकार धावसंख्येला पुढे नेतोय स्कोमॉझॉन 36. त्यानंतर विकेट पडली ती निवृत्तीची. आदरणीय अनिल शेठ हिलाल आणि त्याचबरोबर श्रीमान सचिनजी भंडारी या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झालेले. मी त्यांना विनंती करेन, शर्यत संघटनेचे आमचे दोन्ही मान्यवर आपलं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. उसाटणे म्हटलं की बैलगाडा शर्यतींचा अड्डा, या गावाला फार जुनी परंपरा आहे आणि आजतागत या सर्व गोष्टी या गावाने त्या जपलेल्या आहेत, त्या परंपरांना. 36 धावा आहेत, बॉल शिल्लक आहेत अजूनही 14. फुलर लेंथ होता, बॉल बॅक, लॉंग ऑफला फिल्डर, चांगली फिल्डिंग. विक्रम आलेला नवीन फलंदाज, सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 37 वरती. बॉल आता उरले ते 13 आणि 13 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये 13 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग असेल ती विनीतची विकेट, ती जर आली तर जोवेल या मॅच मध्ये कमबॅक करेल. महेंद्र धुळे लॉफ केला, यावेळेला बराच उंच पण झेलची शक्यता. पाहुयात असफल प्रयत्न, लॉंग ऑन सीमारेषेचा बाहेर. विनीत पाटीलने आणखी त्या चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 43 वरती आणि आता अवघ्या 12 बॉल मध्ये बनवायचा आता धावा 7. आदरणीय बाळू भंडारी साहेब आणि आदरणीय अनिलजी हिलाल साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागतम. 12 चेंडू 7 ची गरज आहे. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करावी आणि पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही संघ रेडी आहेत. टायगरने टॉस गमावला, आय थिंक ते बॅटिंग करतील आणि नेवाळीपाडा हा संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करणार आहे. वेळेचं बंधन आहे, अंतिम दिवस आहे. प्रत्येक संघाने आम्हाला सहकार्याची गरज, सहकार्य करणे गरजेचं आहे आणि तशी गरज देखील आमच्या आयोजकांना आहे. बिकॉज 12 मॅचचा शेड्यूल आज आम्ही कंप्लीट करणार आहोत. बारा चेंडू 7 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती आलाय कल्पेश. फिरकी पटू आहे तुम्हाला तो बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने विक्रम. 12 चेंडू 7. टॉस केला, बॉलला झेलची संधी असेल. लॉंग ऑफला फिल्डर आणि फलंदाज विक्रम बाद. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर जा आपण. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 43. 7 धावांची अजूनही गरज आहे.
विक्रमने मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. समोर बॉलला टॉस करत असताना आपण बघितलं कल्पेशला, मात्र त्याच चेंडूवरती त्याने विकेट देखील मिळवली. मागच्या इनिंग मध्ये 7 विकेट मिळवणारा फिरकीपटू दातिवलीचा आता फलंदाजीसाठी आला अक्षय म्हात्रे. 11 चेंडू 7 धावांची गरज आहे. आदरणीय दशरथजी म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. टोला लागलाय, मिडॉनला चाललाय बॉल. लॉंगनचा फिल्डर येतोय, सिंगल पूर्ण झाले. आता 10 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. या 50 धावा डिफेंड करत असताना विनीत पाटील या फलंदाजाने मात्र जी बॅटिंग केली त्या बॅटिंगच्या जोरावरती या मॅच मध्ये दातिवली वरचढ आहे. 10 बॉल 6. कल्पेश स्विच हिटचा प्रयत्न आणि यावेळेला फलंदाज बाद. मॅच मध्ये कमबॅक होईल का? बॉल अजूनही शिल्लक आहेत 9 धावांची गरज आहे 6. विनीत पाटील बाद. आदरणीय नितेशजी जाधव यांना विनंती असेल निवाळपाडा आपण मंचावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. धाव फलकावरती 44 आहे. 6 धावांची अजूनही गरज आहे. असं वाटलं की विनीत या मॅचला फिनिश करतोय की काय, मात्र त्यामध्ये कल्पेश धुळे उभा होता ज्याने विकेट मिळवली आहे. बॉल आता उरलेले आहेत ते 9 आणि 9 बॉल 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच बदलू शकते. जी गोलंदाजी अक्षयने केलेली आहे ती गोलंदाजी कल्पेशने केली, यानंतरच्या गोलंदाजाने केली तर विजयाचं स्वप्न जे बघितलंय जनुमान जोबेलीने ते पूर्ण देखील होऊ शकतं. खेचून मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला गॅप मध्ये बॉल आहे. फर्स्ट अनकम्प्लीट. सेकंडचा कॉल असेल. अजय येतोय पण धावा मिळतील तोपर्यंत 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 46. बॉल उरलेत 8 आणि 8 बॉल 4 धावांची गरज. वेलकम 11 उसडणेचे आमचे खंदे समर्थक आदरणीय उद्योगपती हर्षल शेठ आलिमकर यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. या दादा आपण मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खराब बॉल आणि या वेळेला मात्र त्या खराब बॉलवरती देखील फटका फसला होता आणि या क्षणाला या चुका ऍक्सेप्ट नसतील. कल्पेश काय गोलंदाजी करतोय, पण दुसऱ्या बाजूने ही कॅच ड्रॉप झाली. या मॅच मध्ये येण्याची नामी संधी गमावली. धावसंख्या धावफलकावरती 47. बॉल आता उरलेत 7 आणि 7 बॉल 3 धावांची गरज. सुरुवातीला असं वाटलं विनिंग शॉट असेल, नंतर असं वाटलं फलंदाज बाद असेल. दोन्ही गोष्टी घडल्या नाही. 1 धाव मात्र मिळाली दातिवलीला. टोला लागलाय, मिस टाइम आहे इथेही आणि या वेळेला शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरने फार सुंदर झेल टिपलाय. अजय धुळे डीप मधून आला पण सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती होती त्यामुळे चेंडू त्याला दिसला नाही. पण शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरने भारत धुळेने टिपलेला झेल फलंदाज बाद होतोय. सामना आता शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 3 धावांची गरज. ही मॅच बनेल का? जोवेलीने कमबॅक तर केलंय, हे जिंकतील का आता ही मॅच? ही दुसऱ्या बाजूने 3 धावा आहेत, या सहजरित्या पूर्ण करण्यात येतील. पाहूयात आज विशाल मडवीची अनुपस्थिती आहे, जो कर्णधार आहे जनुमान दातिवलीचा सिनियर प्लेअर आहे. काही कारणास्तव तो आज या स्पर्धेमध्ये येऊ शकला नाही. ऑनलाईन जरूर तोही या मॅचला पाहत असेल, मात्र सामना आता फसलाय. 50 धावा चेस करत असताना विनीत पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता, धावांचा वेग होता. 12 बॉल 7 धावांची गरज असताना सामना 6 बॉल 3 वरती आलाय. पाहूयात काय घडणार आहे. जोवेली की दातिवली, विजय कोणाचा असेल? या पुढच्या दोन्ही संघांना विनंती, टायगर आणि नेवाळीपाडा आपण तयार राहा.
करण शेवटच्या षटकामध्ये आलेला आहे. मागचं षटक इंटरेस्टिंग होतं कल्पेश डोळेचं, कारण 2 महत्त्वपूर्ण विकेट आल्या आणि धावा फक्त खर्च करण्यात आल्या त्या 4. सामना 6 बॉल 3 वरती आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम. 5 विकेट पडलेत. अनिकेत मात्रेच्या सोबतीला सात्विक मात्रे आला नवीन फलंदाज. सिली मिडॉन, सिली मिडॉफ, शॉर्ट लेग, फ्लाइंग स्लीप, शॉर्ट फाईन लेग. शेजारी वाढलेत आता स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचे. दुसऱ्या बाजूने लॉंग ऑफ, डीप स्वीपर कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट. ऑन साईडला बाहेर पुन्हा परिवर्तन होतं. सिली पॉइंट लेग फिल्डर आला आणि शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेगला खाली ठेवलं. बॉल तयार. करण धुळे 6 चेंडू 3. बाहेर निघतोय. गॅप मध्ये बॉल चालला आता बॅकवर्ड पॉइंटला. स्वीपर कव्हरचा फिल्डर पहिल्या धावेसोबत दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि आता हा सामना 5 बॉल 1 धावेवरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. जे काही प्रेशर होतं, येस कंपल्सरी चेसिंग आहे, जे काही प्रेशर होतं ते रिलीज करणाऱ्या 2 धावा होत्या. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. 5 बॉल 1. एज आहे थर्ड मॅन. नॉन स्ट्रायकिंग एंडला कॉल नव्हता पण यावेळेला विकेट पडेल. फलंदाज बाद. इनफिल्ड मध्ये जवळजवळ 9 फिल्डर. आताला पिले सिरीज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. सामना 3 बॉल 1 वरती. आता मॅच फसलेली आहे. प्रेक्षकांचा नजरा या मॅच कडे नव्हत्या, ते आता येतील, कारण 6 बॉल 3चा सामना 3 बॉल 1 वरती आलाय. गरज सात्विकला होती का? मागचा चेंडू जेव्हा रन घेण्याचा प्रयत्न केला अनिकेतचा बॅटमधून, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या, त्याची विकेट पडली. सात्विकची विकेट पडली आहे आणि येतोय 10व्या क्रमांकाचा फलंदाज, माफ करा 9व्या क्रमांकाचा फलंदाज विनीत मडवी. बॉल उरलेले आहेत आता ते 3 आणि 3 बॉल मध्ये 1 धावेची अजूनही गरज आहे. विकेट जर येत राहिल्या तर प्रेशर आणि वाढणार आहे, यातील मात्र शंका नाही. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. काय सामना रंगलाय. 12 बॉल 7 धावांचा सामना आलाय 3 बॉल 1 वरती. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. या सर्व गोष्टी आपण या अगोदरही बघितलेल्या आहेत आणि आताही तेच या मॅच मध्ये आपण पाहतोय. मात्र सामना कोणाचा असेल. यस अंपायर, आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. गाड्या कोणाच्या सुटतील या मॅच नंतर पाहूयात. 3 चेंडू 1. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विनीत मडवी. करण धुळे पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म मध्ये विकेट. ओ आत आलाय, हुक केलाय बॉलला आणि इथे चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल. आला विनिंग शॉट विनीत मडवीचा बॅट मधून आणि 50ला सक्सेसफुली चेस डाऊन करण्यात आलेल्या जनुमान दातुलीकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मात्र पहिल्या डावामध्ये 2 षटकांच्या स्पेलमध्ये 7 विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज अक्षय मात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी मॅन ऑफ द मॅच अक्षय मात्रे आणि विनिंग टीम जनुमान दातुली. आपल्याला कुठेही जायचं नाही अशी दक्षता घ्या. जय हनुमान दातिवली, यानंतर तुमचा सामना असेल, आपण कुठेही जाऊ नका.